नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अर्थदी क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरवरती सीईटीला कोणत्या टाईपचे क्वेश्चन येणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कशन करायचं आहे। त्याच्या अगोदर तुमच्या एक्झामसाठी आता 10 ते 13 दिवस बाकी आहेत, जी मुलं PCMचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी, है ना। कमीत कमी 10 ते 13 दिवस बाकी आहेत। 13 दिवसामध्येही जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुम्ही मॅथमॅटिक्सचा अभ्यास कव्हर करू शकता। 13 दिवसही सफिशियंट आहेत। पण या काळामध्ये एक गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही, जे तुमचे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा। कारण आता जर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करण्यामध्ये वेळ घालवला तर एवढा वेळ तुम्हाला भेटणार नाही। तर तुम्ही रिव्हिजन म्हणून काय कराल, फक्त जे तुमचे टेक्स्टबुक आहे किंवा जे तुमच्याकडे PYQ आहेत तेच करा फक्त। आणि टेक्स्टबुक बेस्ट याच्यासाठी आहे कारण जर तुम्ही टेक्स्टबुक रेफर केलं तर प्रत्येक टाईपचा क्वेश्चन त्याच्यामध्ये तुमचा कव्हर होईल। तर प्रयत्न करा तुम्ही टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल सॉल्व करा। तर चला, आज आपण आपल्या टॉपिकला नवीन टॉपिक आहे आपल्याकडे एवढी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। बघा, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती 1 किंवा 2 क्वेश्चन पक्का येतात, है ना। तर ते सेम फिक्स क्वेश्चन आहेत, कोणते येतात ते। पहिला टाईपचा क्वेश्चन येतो तुम्हाला, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट और इक्वेशन ऑफ नॉर्मल। थर्ड पॉईंट भेटतो तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू अँड मीन व्हॅल्यू अँड मॅक्स व्हॅल्यू। ह्या 4च टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती विचारले जातात। याच्या बाहेरचा दुसरा कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारला जात नाही। तर बघा, खूप सोपे क्वेश्चन आहेत याच्यामधले, 2 मार्क्स पक्का भेटतील तुम्हाला। तर चला आपण क्वेश्चनला चालू करूयात। बघा, आता इथे क्वेश्चन लिहिला आहे मी, इथे तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट शोधायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट। आणि सेकंड क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल। दोन्हीही क्वेश्चन सेमच आहेत, फक्त याच्यामध्ये थोडासा बदल आहे फॉर्म्युलामध्ये आणि याच्यामध्ये सेम, फक्त इकडे आपल्याला m शोधायचा आहे आणि इकडे 1/m ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे एवढाच बदल आहे। बघा काय करायचं आपल्याला, तुमचं इक्वेशन असं असतं y - y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x - x1। दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट। जर सेम इक्वेशन असतं तुमचं नॉर्मलसाठी, y - y1 इज इक्वल्स टू -1/m x इन ब्रॅकेट x1। आता बघा, जे मी तुम्हाला बोललो होतो की याच्यामध्ये खूप छोटासा चेंज आहे। चेंज काय बघा, फक्त इथं -1/m आहे आणि इकडे m आहे। आणि अशा टाईपचेच क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये। बघा, हा मे 2014चा क्वेश्चन आहे, CTला विचारला गेलेला, हा 2008चा क्वेश्चन आहे। तर बघा त्याला सॉल्व कसं करायचं। बघा, y1 x1 हे तुम्हाला दिलेले पॉईंट असतील तुमचे, कुठे दिलेत तर हा तुमचा असणार आहे x1, हा तुमचा असणार आहे y1, बरोबर। आता नेक्स्ट स्टेप आपला हवा आहे काय, फक्त m हवा आहे। तर m कसं शोधायचं बघा, जर दिलेलं फंक्शन आहे त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx डिफरन्शिएट करतो याला। याचं डिफरन्शिएशन काय भेटेल तुम्हाला बघा, 6x - 1, बरोबर। डिफरन्शिएट केल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे बघा, जे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू शोधायची आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू ॲट 1,3। आता मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय आहे, dy/dx ॲट 1,3। म्हणजे जर इथे dy/dx मध्ये जिथं मला x दिसेल तिथे 1ची व्हॅल्यू ठेवायची, जिथे y दिसेल तिथं 3ची व्हॅल्यू ठेवायची। आता एक्झाममध्ये खूप वेळा असंही होतं तुम्हाला की इथं जर मी बघितलं तर इकडे yची टर्मच नाही आहे। जर yची टर्म नसेल तर तुम्हाला yची व्हॅल्यू ठेवायची गरज नाही आहे, पण जर yची टर्म इकडे आली तर तिकडे yची व्हॅल्यू ठेवायची, लक्षात ठेवा। चला बघा, आता इथे 6 मल्टिप्लाय, आता बघा इकडे x ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणून मी 1 ठेवतो इथे, मायनस ॲज इट इज 1। तर 6 × 1 = 6 -1, युअर आन्सर इज 5, m इज इक्वल्स टू 5। बघा आता जो ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय यालाच आपण बोलतो m, स्लोप काय बोलायचं तोच असतो तुमचा m। आता जर तुम्ही इक्वेशनकडे बघितलं असेल, y - y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x - x1। आता खूप सोपं आहे सॉल्व करायचं, y - y1, what is the y1? y1 is your 3. what is the m is equals to 5। बघा, जे dy/dx ॲट पॉईंट 1,3 जे शोधलं होतं तेच तुमचं काय आहे, m ची व्हॅल्यू आहे। तर मी ते लिहितो m, what is m is 5 इन ब्रॅकेट, बघा इथे लिहिलं x - x1, x ॲज इट इज, what is x1 is 1, तर इथे लिहितो मी 1। आता बघा, हे तुम्हाला तुमचं फायनल आन्सर आहे। आता फायनल आन्सरमध्ये तुम्हाला थोडंफार चेंजेस करावे लागतील, जे तुम्हाला ऑप्शन दिले असतील त्याच्यानुसार याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करायचे। हा तुमचा पहिल्या टाईपचा क्वेश्चन आहे। कोणत्या टाईपचा क्वेश्चन होता, इक्वेशन ऑफ टँजंट। तसंच सेम क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व। हा कर्वचं इक्वेशन दिलं आहे आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल शोधायचं आहे। कसं शोधायचं बघा, सेम स्टेप फॉलो करायचे। फर्स्ट फाइंड dy/dx,
फाइंड dy बाय dx. तर dy बाय dx काय भेटेल बघा 6x प्लस 4 बरोबर. 5 कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. नेक्स्ट स्टेप वी हैव टू फाइंड dy बाय dx at given point. The given points are 1, 2. 1, 2. It means that the value of the x is 1 and the value of the y is 2. आता जर इथं बघितलं तर इकडे मला कुठेही y दिसत नाही आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू ठेवायची गरज नाही आहे. फक्त x इज इक्वल्स टू काय ठेवायचं आपल्याला 1 ठेवायचं आहे प्लस 4. 6 प्लस 4 युअर आन्सर इज 10 बरोबर आहे. आता मी परत सांगतो, हे जे आपण शोधलं हाच तुमचा असतो यम, हाच काय असतो तुमचा यम आहे. आता पुढे जायचं, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल y मायनस y1. व्हॉट इज y1? y1 इज 2 is equals to minus 1 divided by m. What is m? m is your 10. In bracket x minus x1. x minus x1. x1 is your again 1. So your final answer should be y minus 2 is equals to minus 1 by 10 bracket x minus 1. बघा आता जर तुमचं हे फायनल आन्सर आहे, पण तुमचे जे ऑप्शन आहेत ते एकदा ऑप्शन चेक करायचे आणि त्याच्यानुसार त्याचा आन्सर लिहायचा. ठीक आहे. आता मे बी तुम्हाला इकडे सिम्प्लिफाय करावं लागेल. इकडे डिनॉमिनेटर आहे, वायच्या टर्म्समध्ये जर तुम्हाला इक्वेशन दिलं असेल तर सर्व टर्म तुम्हाला तिकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. तर बघा खूप सोप्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. इक्वेशन ऑफ टँजंट और इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. स्टेप्स फक्त लक्षात ठेवा आणि सिम्पलचं इक्वेशन. इक्वेशन ऑफ टँजंट इज y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. इक्वेशन फॉर नॉर्मल इज y मायनस y1 इज इक्वल्स टू मायनस 1 बाय m मल्टिप्लाय बाय x मायनस x1. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर यम कसं शोधायचा, जर का आपल्याला गिवन फंक्शन त्याला आपण डिफरन्शिएट करू आणि त्या डिफरन्शिएट केलेल्या फंक्शनची व्हॅल्यू शोधायची ॲट अ गिवन पॉईंट, जसं मी इथं केलं आहे ॲट पॉईंट 1, 2. ठीक आहे. तरी आपले 2 टाईपचे क्वेश्चन होते. याच्यामधल्या एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतोय आणि आला तर खूप सोपा क्वेश्चन आहे. 4 पैकी 2 क्वेश्चन झालेत. पुढचे क्वेश्चन आपण आता बघूयात. तर चला आपण आता पुढच्या टाईपकडे जाणार आहोत. पुढचं टाईप आहे आपलं फाइंड द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता बघा ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचं मिनिंग काय आहे. जर मी एक बोर्डवरती एक्झाम्पल लिहिलं, खूप सोपं एक्झाम्पल आहे, √17 है ना, √17 लिहिलं आहे आणि याचं आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ शोधायचं आहे. आता वर्गमूळ शोधण्यासाठी मला माहीत आहे 16चं वर्गमूळ मला माहीत आहे 4 आहे, पण 16 नंतर एक 17 नंबर आहे, एक नंबर एक्स्ट्रा आहे, तर याचं वर्गमूळ आपण शोधू नाही शकत आहे. तर याच्यासाठी आपण काय यूज करायचं आहे, ॲप्रॉक्सिमेट मेथड यूज करायचे आहे डेरिव्हेटिव्हमधून. बघा आता काय करायचं आहे, पहिलं फॉर्म्युला मी इथं बोर्डवरती लिहिलं आहे. जे तुम्हाला फंक्शन दिलं असेल है ना, फंक्शन दिलं आहे ते फंक्शन तुम्ही f ऑफ a प्लस एचच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता बघा याचा फॉर्म्युला सिम्पल्स आहे, f ऑफ a प्लस एच इज इक्वल्स टू f ऑफ a प्लस एच इन एच मल्टिप्लाय बाय f डॅश ऑफ x. आता हे तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटही त्याला बोलू शकताय तुम्ही. त्याची व्हॅल्यू काय असते, ॲप्रॉक्सिमेट असते, परफेक्ट नसते, म्हणून इथे इक्वल साईनच्या वरती 2 पॉईंट्स दिलेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा याचे काय स्टेप्स आहेत. जर काय ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूवर जर कोणताही क्वेश्चन आला आणि खूप सोपा क्वेश्चन येतो, आता त्याचे स्टेप्स काय बघा. फर्स्ट वी हॅव टू फाइंड फंक्शन. फंक्शन म्हणजे काय, आता हे √17 दिलं आहे, हे मला समजलं पाहिजे हे कशाचा फॉर्म्युला आहे किंवा कशासाठी डिफरन्शिएट करू शकतो आपण, √x बरोबर आहे की नाही. जर √x मी यूज केलं तर 1 डिवाइड बाय √x भेटेल. जर इथे साईनचा कोणता टर्म असता तर sin x आपलं फंक्शन झालं असतं, बरोबर आहे. त्याचं एक्झाम्पल मी बोर्डवरती लिहिलं आहे बघा, sin 30 डिग्री 30 मिनिट्स असाही क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला आहे. किंवा e⁻1.005 तर आपलं फंक्शन काय भेटेल तुम्हाला, e⁻x हे फंक्शन भेटेल तुम्हाला. तसं फर्स्ट वी हॅव टू फाइंड फंक्शन, देन वी हॅव टू फाइंड a अँड h. नाउ व्हॉट इज a अँड h. बघा इकडे जर मी √17 पाहिलं तर एक गोष्ट समजते, जर 16 नंबर असेल तर माझा परफेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 4 बरोबर आहे, तर मी याला a कन्सिडर करतो बरोबर आहे. जर का मी 17 - 16 केले तर मला 1 भेटतील बरोबर आहे. मग तेच तुमचे काय असणार, एच असणार आहेत. ठीक आहे. तर एच म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, जो आपण ॲप्रॉक्सिमेट नंबर कन्सिडर करतोय त्याच्यामधून काहीतरी मायनस केलेली संख्या असेल किंवा काहीतरी प्लस केलेली संख्या असेल. आता एच तुमचा मे बी प्लस असू शकतोय किंवा मे बी मायनस असू शकतोय. त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर चला बघूयात आता ए आणि एच. सेकंड स्टेप वी हॅव टू फाइंड f ऑफ a, देन f डॅश ऑफ a, अँड लास्ट स्टेप इज वी हॅव टू पुट ऑल दिस व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. ठीक आहे. आता बघा एवढ्या स्टेप्स करायच्या आहेत, तोंडी याला सॉल्व करू शकता तुम्ही, म्हणजे याला कमीत कमी 20 ते 30 सेकंदमध्ये आपण सॉल्व करू शकतो, प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही. बघूयात आपण. आता बघा फर्स्ट a इज 16, h इज 1. क्लिअर. आता हे फंक्शन कोणतं आहे, √x चं फंक्शन आहे. दिस इज युअर f ऑफ x.
This is your f of x. Now what is f dash of x? Now f dash of x is 1 divided by 2 root x. 1 divided by 2 root x. Clear? Next step, we have to find f of a and f dash of a. Now what is a? A is 16. So f of a is 16. So under root 16, your answer is 4. Clear? Next step, we have to find f dash of a. A is 16. So 1 divided by 2 under root 16. So your answer is 1 divided by 16 square root is 4. 4 2s are 8. So your final answer should be 0.125. Clear? Now last step, we have to put all these values in this formula. Now what is the formula? F of a plus h is equals to f of a plus h into f dash of x into f dash of a. Sorry, this is f dash of a. This is the f dash of a. Now what is the f of a? F of a is 4. And what is the h? H is 0.125. 0.125. And now what is the f dash of a? Sorry. What is the h? H is 1. H is 1. Multiply by f dash of a. What is the f dash of a? Is 0.125. Clear? Now last step is 4 plus 1 multiplied by 0.125 remains same as 0.125, and your final answer is 4.125. This is the approximate value of the root 17. Clear? बघा खूप सोपं क्वेश्चन होता की रूट 17ची आपल्याला ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू हवी होती, तर त्याची तुम्हाला व्हॅल्यू काय भेटेल 4.125. एक्झाम्पल खूप सोपं आहे, पण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असंच विचारलं जाईल असं काही नाही. तिकडे तुम्हाला काय असेल, क्यूब रूट असेल, फोर्थ रूट असेल किंवा फिफ्थ रूट हे असू शकतं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे की हे फंक्शन कोणतं आहे. जसं की मी तर फंक्शन काय लिहिलं, एफ ऑफ एक्स इज रूट एक्स. हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. आणि स्टेप्स लक्षात ठेवाल तुम्ही, या स्टेप्स फॉलो करायच्या. एफ ऑफ एक्स, देन ए अँड एच, देन लास्ट स्टेप देन एफ ऑफ ए अँड देन एफ डॅश ऑफ ए. आणि नंतर या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला जो फॉर्म्युला दिला आहे त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. तर चला नेक्स्ट एक्झाम्पलही मी तुमच्या बोर्डवरती लिहिलं आहे. बघा इथं फंक्शन ऑलरेडी दिलं आहे. फंक्शन काय केलं आहे, दिलेलं आहे फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3. फंक्शन इज गिवन. आणि काय विचारलं आहे, काय एक्स इज इक्वल्स टू 1.98. म्हणजे गिवन फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला शोधायची ॲट 1.98. आता बघितलं जर मी 1.98 इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 2 है ना, 2च्या आसपासचा नंबर आहे. तर मी काय करतो, ए इज इक्वल्स टू 2 कन्सिडर करतो. ए इज इक्वल्स टू 2 कन्सिडर करतो. जर का मी 2 मायनस 1.98 केले तर मला एच भेटणार आहे, दॅट एच इज 0.02. क्लिअर? आता बघा मायनस केलेत आपण, बरोबर आहे ना, तर हे काय असणार तुमचे एच इज मायनस 0.02. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं एच मे बी प्लस और एच मे बी मायनस. इकडे एच प्लस होता, इकडे एच तुमचा काय असणार आहे, मायनसमध्ये असणार आहे. चला पुढे जात होता. आता पुढे एफ ऑफ एक्स शोधायची गरज नाही. एफ ऑफ एक्स इज गिवन. मी इथं लिहितो एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 5x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3. वी हॅव टू फाइंड एफ ऑफ ए. व्हॉट इज ए? ए इज 2. मग काय करणार आपण, जेवढे टर्म्समध्ये एक्स दिसतोय त्याला एक्सला 2ने रिप्लेस करा. इट्स बिकम्स 2 क्यूब प्लस 5 2 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3. करेक्ट? नाव 2चा क्यूब काय भेटेल आपल्याला 8 प्लस 2 स्क्वेअर इज 4 4 5 जा 20 4 5 जा 20 मायनस 2 2 जा 4 प्लस 3. करेक्ट? बघ आता 20 प्लस 8 28 मायनस 4 your answer is 24 plus 3 your answer is 27. Now f of a is 27. Next step we have to find f dash of a. मग बघा आपण इथे f of x लिहिलं आहे. We have to find f dash of x. f dash of x is 3x square plus 10x minus 2. This is your f dash of x. Now we have to find f dash of a.
What is the A? A is again 2. A is again 2. That means 2 multiplied by 2 square plus 10 multiplied by 2 minus 2. Clear? आता याचं सिम्प्लिफाय केले आपण 3 multiplied by 4 plus 20 minus 2. It becomes 32 minus 2. Your answer is 30. Your answer is 30. Now last step, we have to put f of a and f dash of a in this formula. So your final answer should be, चला मी इथेच लिहितोय, your final answer should be f of a, है ना, f of a. What is the f of a? F of a is 27. 27. Now next is h, but h is minus, है ना. बघा आपण काय केलं होतं, x is a is equals to 2 कन्सिडर केले होते. So h is equals to minus 0.02. Clear? So h is 0.02 multiply by f dash of a. What is the f dash of a? Is 30. Is 30. So your final answer is 27 minus, if you multiply 0.02 multiply by 30, our answer should be 0.6. 0.6. So your final answer is 26.4 is your final answer. बघा खूप सोपं एक्झाम्पल आहे, सॉल्व करायलाही सोपं आहे आणि एक्झाममध्येही अशा टाईपचं क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात काय ठेवायचं, जर का आपण ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शोधतोय तर आपले काय स्टेप्स लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही, ज्या मी इकडे लिहिल्या होत्या. फर्स्ट वी हॅव टू फाइंड एफ ऑफ एक्स, देन वी हॅव टू फाइंड ए अँड एच. नेक्स्ट स्टेप वी हॅव टू फाइंड एफ ऑफ ए, देन एफ डॅश ऑफ ए, अँड लास्ट फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच मल्टिप्लाय बाय एफ डॅश ऑफ ए. बघा खूप सोपा फॉर्म्युला आहे हा, तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला 2 मार्क्स 101% भेटतील. आता बघा याच्या व्यतिरिक्त कसं एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. याचं मी एक उदाहरण लिहिलं आहे बघा, e raised to 1.005 है ना. आता जर का असा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला एक्झाममध्ये तर काय करणार तुम्ही, खूप सोपं आहे बघा. e raised to 1.005 बरोबर आहे, हा असा क्वेश्चन विचारला गेला. फर्स्ट वी हॅव टू आयडेंटिफाय फंक्शन. हे फंक्शन कोणता, e raised to x चा फंक्शन आहे बरोबर. नाउ वी हॅव टू फाइंड a and h. व्हॉट इज a? a is 1. व्हॉट इज h? 0.05 इज युअर h. झाले. आता सिंपल आहे. लास्ट स्टेप इज f dash of x remains same as e raised to x बरोबर. नाउ व्हॉट इज द f dash of a and f of a है ना, या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. तर बघा आता एफ डॅश ऑफ ए, व्हॉट इज ए? ए इज 1 आणि इथं ई रेस टू काय भेटणार आपला 1. जर असा ई रेस टू वरती क्वेश्चन आला असेल तर तुम्हाला एक्झाममध्ये त्याच्या ई रेस टू 1ची व्हॅल्यू दिलेली असणार, किंवा ए स्क्वेअर असेल, ई रेस टू 3 असेल तर 2.7183. तर तुम्हाला इथे फक्त ठेवायचं आहे ई रेस टू 1 इज इक्वल्स टू 2.7183 बरोबर. आणि एफ डॅश ऑफ ए ते पण तुम्हाला सेम भेटेल 2.7183. आता हे दोघे सेम का भेटतील हे तुम्हाला समजलं पाहिजे, कारण ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सेम भेटणार आहे. आणि ॲट द एंड फक्त तुम्ही याच्या व्हॅल्यू तुमच्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. आता बघूयात आपण शेवटचा एक क्वेश्चन इथं लिहिला आहे बघा, साइन 30 डिग्री इन 30 मिनिट्स असा क्वेश्चन लिहिला आहे आणि हा क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. तर तुम्हाला करायचं काय बघा, हे 30 डिग्री आहेत ना त्याला तुम्ही ए कन्सिडर करायचं आहे. काय कन्सिडर करायचं, त्याला ए कन्सिडर करा. आणि जे तुमचे 30 मिनिट्स आहेत त्याला तुम्ही पहिले डिग्रीमध्ये कन्वर्ट करा है ना, नंतर तुम्ही त्याला रॅडियन्समध्ये कन्वर्ट करा. आता ते कसं कन्वर्जन कराल हेही तुम्हाला सांगतो मी, इथे लक्ष द्या जरा. बघा खूप सोपा क्वेश्चन आहे, जर असा जरी विचारला तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन तरीही तो सोपा क्वेश्चन आहे. बघा मी इथे लिहितो, काय दिलं आहे तुम्हाला बघायचं, साइन 30 डिग्री अँड 30 मिनिट्स बरोबर आहे. मी काय बोललो तुम्हाला, याला तुम्ही ए कन्सिडर करा, ए ॲज π/6, ए ॲज π/6. आता आपल्याला एच शोधायचं आहे. काय शोधायचं आहे, एचची व्हॅल्यू शोधायची आहे. तर काय करायचं बघा, हे 30 डिग्री आहेत त्याला 30 मिनिट्स आहेत त्याला पहिले डिग्रीमध्ये कन्वर्ट करतो, डिवाइड बाय 60 केले, मला याचा आन्सर काय भेटेल 1/2 बरोबर आहे. आता हे काय मला भेटले, डिग्रीमध्ये भेटलेत, मला रॅडियन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 1/2 मल्टिप्लाय बाय π/180, π/180 दिस इज युअर एच. बघा खूप सोपं आहे की नाही, फक्त तुम्ही एचला कन्वर्ट करा, एच शोधा. कसं शोधणार, इकडे मिनिट्स दिलेत, तुम्हाला सेकंड्सही दिले जाऊ शकतात बरोबर आहे. तर लक्षात ठेवा 30 डिग्री 30 मिनिट्स, याच्या पुढे जर का डबल डॅश असेल तर ते तुमचे असतील सेकंड्स. तर हे लक्षात ठेवा.
तेव्हा कन्वर्जन करता तुम्हाला इकडे 69 तर 120ने डिवाइड करावं लागेल. तर आपला इकडे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरचे 4 टाईपचे क्वेश्चन इकडे संपतात. आता लास्ट टाईपचा एक टाईप्स जो राहतो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. तो टाईप काय बघा नेक्स्ट लेक्चरमधला मॅक्सिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू. तोही खूप सोपा कन्सेप्ट आहे. तर या टॉपिकचे जर तुम्ही हे 4 टाईपचे क्वेश्चन जर केले तर तुम्हाला डेफिनेटली तुमचे 2 ते 4 मार्क्स भेटतील. तर प्लीज आज या टॉपिकची रिव्हिजन करा. फक्त अर्धा तास ते 1 तास एवढ्या वेळामध्ये तुमची या टॉपिकची रिव्हिजन होऊ शकते. त्याच्यामध्ये 2 ते 4 मार्क्स तुमच्या एक्झाममध्ये वाढू शकतात. तर चला आज आपण इकडे थांबूयात. थँक्यू सो मच.